पिग्मॅलियननी मला नेहमीच आकर्षित केलंय. जॉर्ज बर्नार्ड शॉज क्लासिक असं नाटक होतं ते, आणि त्याच्यावरनं खूप आपल्याकडे अडॅप्टेशन झाली. माय फेअर लेडी वॉज द फर्स्ट बिगेस्ट अडॅप्टेशन. मग प्रिटी वुमन आहे किंवा नॉटिंग हिल पण सिमिलर झोनमध्ये आहे. आणि आपल्याकडे मराठीमध्ये ती फुलराणी हे नाटक पु ल देशपांडे यांनी अर्थात रूपांतर केलं त्याचं, पिग्मॅलियनचं. त्याच वेळेला गुजरातीमध्ये संतू रंगिली नावाचं एक नाटक आलं, विच इज एक्झॅक्टली ती फुलराणी, आणि ते पण खूप फेमस झालं. सो ती आयडिया माझ्या डोक्यामध्ये होती. फक्त मला असं वाटत होतं की पिरियड चित्रपट न करता ती आजच्या काळाला आणि आजच्या मुलांना जर का ती आकर्षित करणारी गोष्ट ठरली तर मग तो चित्रपट करावा. आणि तुम्हाला माहिती आहे, मी MCA क्लबमध्ये जाऊन सगळं नॉर्मली तेच बसून मी लिखाण किंवा जे काय असतं ते करतो. तो पहिला सीन मला तिकडे सुचला, मी लिहिला, म्हणजे मी नॉर्मली लॅपटॉपवर टाईप करतो. तो जसा माझा सीन संपला, मी सुबोध भावेला फोन केला, सरळ तडक गाडी घेतली आणि त्याच्या घरी गेलो. म्हणजे विदिन 45 मिनिट्स ऑफ द फर्स्ट सीन मी त्याला नॅरेट केला आणि तो 15 मिनिटात म्हणला आपण करूया. क्या बात आहे. अशी ती फुलराणीची सुरुवात झाली 2019 मध्ये.